एकच मिशन शिक्षक भरती झालीच पाहिजे. शिक्षक भरती झालीच पाहिजे. 100% अनुदान मिळालंच पाहिजे. 100% अनुदान मिळालंच पाहिजे. 100% अनुदान मिळालंच पाहिजे. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे. जुनी पेन्शन मिळालीच. शिक्षक संघाचा विजय असो. हम सब मराठवाडा शिक्षक संघाचा विजय. मी डॉक्टर विठ्ठल भंडारे, जिल्हा सल्लागार मराठवाडा शिक्षक संघ, जिल्हा नांदेड. आमची प्रमुख मागणी अशी आहे की लोकप्रतिनिधी हे समाजसेवक म्हणून निवडून येतात आणि ते चांगल्या पद्धतीनं पेन्शन स्वतः मिळवून घेत आहेत. खासदार असो आमदार असो त्यांना पेन्शन योजना आहे. काही आमदार काही खासदार डबल ट्रिपल पेन्शन योजना घेतात. आम्ही मात्र कर्मचारी, आम्ही शिक्षक मात्र 35 वर्ष 36 वर्ष सेवा करून आमचं वय वृद्ध झाल्यानंतर आम्हाला 2005 पासूनची पेन्शन बंद केलेली आहे. वय झाल्यानंतर आधार मिळत नाही, कोणी पालन पोषण करत नाही. अशा वयामध्ये आमची जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे. तरी शासनाला विनंती आहे की जुनी पेन्शन योजना लागूच केली पाहिजे. त्याचबरोबर कितीतरी वर्ष विनावेतन शिक्षक काम करत आहेत. अशा शिक्षकांना त्या शाळेंना शिक्षकांना 100% अनुदान मिळालं पाहिजे. वैद्यकीय सेवा परिपूर्ती शिक्षकाची आणि सेवानिवृत्ती झाल्यानंतर सुद्धा वैद्यकीय परिपूर्ती कॅशलेस मिळावी. शिक्षण क्षेत्राला महत्व देण्यात यावं. कोणताही देश ज्या देशामध्ये शिक्षणाला महत्व दिलेलं आहे, उच्च शिक्षण सर्वांना मिळत आहे, तो देश आज प्रगतशील आहे, विकसनशील आहे. परंतु आमच्या देशात मात्र शाळा बंद होत आहेत. जिल्हा परिषदच्या शाळा बंद होत आहेत. विद्यार्थ्यांच्या संख्येच्या नावाखाली 20 विद्यार्थी असेल तर शाळा बंद करतात. हे शाळा बंद करू नये. या शाळा बंद केल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही. जे शेतकऱ्याचे मुलं आहेत, जे मजुराचे मुलं आहेत, जे कामगाराचे मुलं आहेत, हे शिक्षणापासून वंचित राहतात. यांचा विकास तुम्ही खेचून घेत आहे. आणि म्हणून मी शासनाला इशारा देतो संघटनेच्या वतीनं की आपण शिक्षण क्षेत्राला महत्व द्या, जुनी पेन्शन लागू करा आणि शिक्षणा क्षेत्राला जास्त प्राधान्य द्या, असं माझं मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं आव्हान आहे. मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे. या धरणे आंदोलनाच्या मार्फत 26 मागण्याचं निवेदन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांना पाठवलेलं आहे. आणि आज परत प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत हे परत निवेदन आम्ही आज शासनाकडे पाठवतो. यामध्ये प्रमुख मागणी 1982 ची जुनी पेन्शन योजना सर्वांनाच मिळाली पाहिजे आणि अंशदायी पेन्शन योजना रद्द करा, ही प्रमुख मागणी त्यामध्ये आहे. त्याचबरोबर त्याही पेक्षा महत्वाची, मागच्या 15-20 वर्षापासून विनावेतन काम करणारे हजारो शिक्षक या महाराष्ट्रामध्ये काम करत, त्यांना आता कुठेतरी 20%, 40%, 60% अनुदान मिळालेलं आहे. पण आमची मागणी आहे अनुदानाच्या प्रचलित सूत्रानुसार 100% अनुदान मिळालं पाहिजे. मग ते वर्ग असेल, तुकडी असेल किंवा शाळा असेल, या सर्वांना 100% अनुदान द्यावं, ही प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर शिक्षकांना मेडिकल योजना मिळते, वैद्यकीय परिपूर्ती ही कॅशलेस झाली पाहिजे. आणि ही योजना फक्त सेवेमध्ये असताना आहे, ही वैद्यकीय परिपूर्ती योजना सेवा निवृत्ती नंतरही मिळाली पाहिजे, ही योजना त्याच्यामध्ये आहे. वय 60 वर्ष झालं पाहिजे, त्यामध्ये प्रमुख मागणी आहे. पाल्यांचं मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही आज मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन आयोजित करत आहोत.